ठिकाणी सांगायचे, तर जो नामधारक आहे ना, लोका काळ खाये आम्ही माथा दिला पाहिजे, काळाची भीती नामधारकाला नसते. नामधारक जो असतो ना त्याला काळाची भीती नसते. आणि याचं ते उदाहरण आहे ना, गुरुबाबाचं उदाहरण सांगून गेलो. पण ते नाम आपण कंठांचा उच्चार केला पाहिजे. आता नुसतं जीवीवाटी नाव जर आलं, खाली मुखावाटे किती होते काय, कधी कधी लोक बोलतात त्याला लोक कंठे फार जातात. बाबू नाव तुम्हाला फार कंठे आहे कोणी मागतो. तर कंठ यायचा अर्थ काय, आवाज कुठून कंठातून निघतो, कंठातूनच प्रेम निघतो, आवाज कंठातून निघतो, स्वर कंठातून निघतो. म्हणजे कंठ हे शब्द प्रकट करण्याचं मुख्य ठिकाण आहे. म्हणून ह्या मुख्य ठिकाणी नाम धरायचं. जिने जरी तुम्ही नाम जर धारण केलं, सगळ्या हरिपाठा तुझा भेद आहे. हरिपाठामध्ये आपण भेद सांगतो हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचन. आता काही ठिकाणी पाठ भेद म्हणजे असं आहे, हरिनाम जपे काय, हरिबुद्धी जपे तो नर, हरिनाम जपे तो नर दुर्लभ, असं काही काही ठिकाणी आहे. आता कोण म्हणतो देवडीकरांची गाथाप्रमाणे आम्ही प्रमाण म्हणतो, कोण म्हणतो आणि यांची म्हणतो साखरे महाराजांची म्हणतो, तो भेद सोडूनच द्या. पण हरिबुद्धी जपे हाच जबर कसा माहिती का, बालयोगी महाराज आपले उतरकर बालयोगी महाराज त्यांच्या हरिपाठाच्या विवरणामध्ये असं चरित्र सांगितलं, अर्थ सांगितलेलं आहे, हरिनाम जपे नाही हरी बुद्धी जपे. बुद्धीतून हरिचा जप झाला पाहिजे. नाम तर सहज वाचा सहज काही बोलून जाईल, पण वाचेने तुमचं नाम जरी चिंतन चालू असलं तरी बुद्धी नामामध्ये फिरवलेली असेल का, मन नामामध्ये फिरवलेलं असेल का, चित्र एकाग्र झालेलं असेल का. मग कंठातच नाम करायचं, जिथून शब्दच प्रकट होतो तिथं नामाची स्थापना करायची. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी नाम उच्चारिता कंठी. नाम तुमच्या आवडीचं नाव, तिथं नामाला काही बंधन नाही. काय कोणी विठ्ठलाचं नाव उच्चारा, कोणी रामाचं नाव उच्चारा, कोणी कृष्णाचं नाव उच्चारा, कोणी अजून आवडीचे देवता असेल देवताचं नाव नका उच्चारणार. देव अजून लोकांना मारत, लोकांना मारत. जीव आणि देवता फरकच नाही चालला. देवत वेगळी, देव वेगळी. जे आपल्या पोटासाठी रडती हिंद्री शिंद्री सगळी झाली. खंडोबा विरोबा पैरोबा बसोबा यथाबा सर्व झाले त्याच्यामध्ये. हे सर्व देव आहेत, दैवत आहे. देव परमात्मा जो आहे तो यांच्याहून वेगळा आहे, तो यांच्याहून वेगळा आहे. त्याला परब्रह्म म्हणतात. आणि तो परब्रह्म जर आपल्या कंठात यायचा असेल तर नाम उच्चारे त्याला कळवी, म्हणजे त्याच नाव उच्चारायचं, नाम त्याच उच्चारायचं. तर आता ते देवत येते, पण ते काय करते माहिती का, उपाशी माणूस जर उपाशी माणूस गेला तर काय त्याला मिळणार. एकादशीच्या दिवशी एकादशी दिवशी शिवरात्र पाहुणी गेली. एकादशी म्हणते मी तुझ्याकडे शिवरात्र सांगते, मी तुझ्याकडे मागणी आलेली, मला काहीतरी सत्कार, मला काहीतरी जेवायला दे. आता एकादशी शिवरात्र दोघीचे उपासना काय देणार, दोघी उपवास, त्यांच्या हाती काहीच नाही. मग ते काय देणार एकमेकाला. तसंच जो नामधारक आहे ना, मला सांगायचा मुद्दा आहे, नामधारक आपल्याला काय सांगायचे, नाम आपलं जे आहे ना ते कंठातून आलं पाहिजे. नाम जो कोणतं कंठात, मुखातून नाम येऊ शकतो. मुखातून नाम येताना तुझी बुद्धी स्थिर असं सांगता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं मन एव मनोश्याम कारणम बंध मोक्षे हो बंधाय विषय असम हो मुक्त निर्विषय मन. मन हे एवढं चंचल आहे, मन हे एवढं चंचल आहे ना, त्या मनात भरपूर वर्णन आलेले. काय काय करतो या मना तरी नायके नारायण नको त्याची करीची विवंचना आणि पातनाने आदरलेली ही मनाची चंचलता आहे. मनाचा स्वभाव आहे. मग एका ठिकाणी कधी स्थिर राहणार नाही. आणि जर मन स्थिर राहत नाही तर वाटा कधी स्थिर राहणार आहे, वाटा स्थिर राहणार नाही. मग त्यासाठी यम नियम ध्यान धारणा असेल
विधी सांगितलेली ते विधीमध्ये सुद्धा नाही विषय चालत नाही म्हणाला नाही चालत मग कसं होते म्हणून या ठिकाणी या नाम उच्चारिता कंठी या शब्दामध्ये त्यांनी कंठ शब्द वापरलेला आहे नाम उच्चारिता कंठ नाम उच्चारिता कंठी पुढे उभाच्या गजेटी नामामध्ये एवढी मोठी सामर्थ्य ना तर ते नाम त्या रीतीने चालत तरच देव कंठी मारायचे आम्ही तो नाम उच्चारता काय आम्ही रात्री जेवढा असते देवा त्यानंतर काही बोलतच नाही आम्ही आमच्या पोरांचे नाव देव ठेवलेली काय नामदेव आम्ही ठेवलं गेलं नाव सरकारी कधी कधी नामदेव म्हणतो तुला मला माहिती कारण आम्ही त्याचा अधिकार वडिलांचा अधिकार असते आता मी सगळ्यांना कधी कधी काय काय बोलू शकतो तुम्ही नाही बोलू शकत आमचं दोस्तीकडे चालू शकतो तुम्ही सगळं होतो म्हणतो कारण आम्ही म्हणायचं सगळे इतरांना नाही म्हणता येणार ते तुम्हाला अधिकार तुम्ही म्हणू नका आम्ही मैत्रीचं तर नातं एवढं वेगळं त्याच्याविषयी वेगळे